नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक फिरोज पठाण, विषय राज्यशास्त्र. आज आपण आपले प्रकरण दुसरे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या यामध्ये जागतिकीकरण ही संकल्पना पाहणार आहोत. ही संकल्पना पाहत असताना आपण सुरुवातीला या प्रकरणाची प्रस्तावना पाहणार आहोत. प्रस्तावना पाहत असताना याच्यामध्ये आपण जागतिकीकरण म्हणजे काय, तर आपल्याला असे सांगता येईल की जागतिकीकरण म्हणजे वैश्वीकरण होय. साधारणपणे सोव्हिएत युनियनचे विघटन झाले. जगामध्ये एकच महासत्ता अस्तित्वात राहिली आणि ती म्हणजे अमेरिका. तर जागतिकीकरणाची जी प्रक्रिया आहे ती केव्हा सुरू झाली, तर आपल्याला असे म्हणता येईल की 1991 नंतर जगामध्ये जो काही बदल झाला आणि त्याच्यासाठी एक नवीन शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आला आणि तो म्हणजे जागतिकीकरण होय. जागतिकीकरण ही संकल्पना पाहत असताना साधारणपणे आपल्याला असे म्हणता येईल की या संकल्पनेच्या माध्यमातून जगातील लोक परस्परांच्या जवळ आले. जागतिकीकरण या संकल्पनेचा अभ्यास करत असताना जागतिकीकरणाचे जे परिणाम झाले ते दूरगामी अशा पद्धतीचे होते. मानवी जीवनाच्या आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांना या संकल्पनेने स्पर्श केलेला आहे. मग याच्यामध्ये आर्थिक घटक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, तंत्रज्ञान असेल, विचार प्रणाली असेल, या सगळ्या घटकांवर जागतिकीकरण याचा परिणाम हा झालेला आहे. म्हणजे साधारणपणे आपल्याला असे म्हणता येईल की शीत युद्धानंतर जगामध्ये जी प्रोसेस सुरू झाली, जी प्रक्रिया सुरू झाली, त्याला थोडक्यामध्ये जागतिकीकरण असे म्हणतात. जागतिकीकरणाचे जसे सकारात्मक परिणाम आहेत तसेच नकारात्मक परिणाम सुद्धा आहे. म्हणजे जागतिकीकरण ही जी संकल्पना आहे सर्वांनाच परवडणारी आहे किंवा सर्वांच्याच फायद्याची आहे असे नाही. तर जी मोठी राष्ट्रे आहेत, जी विकसित राष्ट्रे आहेत, त्यांना या संकल्पनेच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये फायदा झाला. परंतु जे अविकसित देश आहेत या देशांना मात्र या संकल्पनेचा तोटाच झालेला आहे, एवढे मात्र खरे. त्याच्यानंतर आपण जागतिकीकरण म्हणजे काय हे पाहत असताना ज्यावेळी आपण जागतिकीकरण या व्यवस्थेशी बोलतो त्यावेळेला आपोआप आपण आंतरराष्ट्रीय समूहाशी जोडले जातो. आणि हे का शक्य झाले, पूर्वी अशा पद्धतीची रचना का नव्हती, किंवा आत्ताच अशा पद्धतीची गोष्ट शक्य का झाली, हा कशाचा परिणाम आहे, तर आपल्याला असे सांगता येईल की संपूर्ण विश्व, संपूर्ण जगातील लोक एकमेकांना जोडले जाण्याची किमया ही विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यामुळे शक्य झालेली आहे. आपण याचं उदाहरण द्यायचं झालं
तर आपण परदेशामध्ये जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपण ऑनलाईन सिस्टीमच्या माध्यमातून त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतो किंवा ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी शिक्षण घेऊ शकतो. म्हणजेच आता ॲडमिशन घेण्याची पद्धत आणि शिक्षण घेण्याची पद्धत ही त्या ठिकाणी पूर्वीपेक्षा सुलभ झालेली आहे, एवढे आपल्याला सांगता येईल. तसेच जर साधारणपणे 50 वर्षांपूर्वी किंवा त्याच्या अगोदरच्या काळामध्ये जर एखाद्या व्यक्तीने किंवा आपण जर एखाद्याला म्हटलं असतं की साधारणपणे भविष्यामध्ये एक असा काळ येईल की व्यक्तीकडे एक उपकरण असेल की ज्याला कोणत्याही प्रकारची वायर असणार नाही, तार असणार नाही, ज्या उपकरणाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा कोणालाही शॉक बसणार नाही, परंतु या उपकरणाच्या माध्यमातून जगामध्ये त्या ठिकाणी आपल्याला संपर्क साधता येईल, तर कदाचित त्यावेळच्या असणाऱ्या लोकांचा, त्यावेळच्या असणाऱ्या पिढीचा याच्यावर विश्वास बसला नसता. परंतु आता हे शक्य झालेले आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. आज आपण आपला मित्रपरिवार असेल, आपले नातेवाईक असतील, आपले कुटुंबीय असतील, यांना जगाच्या कानाकोपऱ्यातून केव्हाही फोन करू शकतो. हा जो परिणाम झालेला आहे तो विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा परिणाम झालेला आहे. इतकेच नाही तर आर्थिक व्यवहार असेल किंवा व्यापाराच्या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. भारतामधील जे काही फुले असतील, फळे असतील, ही आपण परदेशामध्ये त्या ठिकाणी पाठवू शकतो. इतकेच नाही तर परदेशामध्ये ज्या काही गोष्टी पिकतात किंवा त्या ठिकाणची जी असणारी फळे असतील, फुले असतील किंबहुना वस्तू असतील, या आपण आपल्या भारतीय बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी बघू शकतो. म्हणजेच ही जी किमया केलेली आहे ती आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालेले आहे. म्हणजेच त्या ठिकाणी जगाची एकच बाजारपेठ त्या ठिकाणी झालेली आहे. थोडक्यामध्ये जागतिकीकरणामुळे राष्ट्र असेल किंवा राष्ट्रातील लोक असतील म्हणजेच जनता असेल, परस्परांशी जोडले जातात. जगामध्ये एखाद्या ठिकाणी घडणारी घटना आपण बातम्यांच्या माध्यमातून घरी बसून सुद्धा त्या ठिकाणी पाहू शकतो आणि आपल्याला त्याची माहिती मिळू शकते. आजच्या आधुनिक युगामुळे किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे किंवा या निर्माण झालेल्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे राज्य असेल, राष्ट्र असेल, सार्वभौमत्व असेल, याला धोका निर्माण झाला आहे का? याला धोका निर्माण झाला आहे का हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. कारण जागतिकीकरणामुळे देशाच्या असणाऱ्या सीमारेषा या पुसट झालेल्या आहेत, या धूसर झालेल्या आहेत आणि सीमारेषा ओलांडून त्या ठिकाणी एक देश दुसऱ्या देशाशी त्या ठिकाणी व्यवहार करताना दिसतो किंवा वस्तूंची आयात निर्यात करताना दिसतो. मग त्याच्यामुळं राज्याला काही धोका निर्माण होतो का? तर किंवा राष्ट्राला काही धोका निर्माण होऊ शकतो का? जसं आपण पाहिलं की राज्य म्हणजे काय, तर एका विशिष्ट भूप्रदेशावर सुसंघटित झालेला लोकसमूह म्हणजे राज्य होय किंवा विशिष्ट आत्मीयतेच्या भावनेने एकत्र जोडला गेलेला लोकसमूह म्हणजे राष्ट्र होय, अशी आपण राष्ट्राची संकल्पना पाहिलेली आहे. आणि मग त्याला या जागतिकीकरणाच्या संकल्पनेमुळे धोका निर्माण होतो का? किंवा राष्ट्रवाद म्हणजे काय, तर आपल्या देशावर आपले असणारे प्रेम म्हणजे राष्ट्रवाद होय. मग याच्या माध्यमातून राष्ट्रवादाची भावना कमी होते का? तर याच्या माध्यमातून आपल्या राष्ट्राला आणि राष्ट्रवादाची जी काय भावना आहे याला कोणत्याही प्रकारचा धोका त्या ठिकाणी निर्माण होत नाही जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे. मग साधारणपणे जागतिकीकरणाचा विचार करत असताना मग राजकीय घटक असेल, आर्थिक घटक असेल, सामाजिक घटक असेल, सांस्कृतिक घटक असेल, शैक्षणिक घटक असेल, विज्ञान तंत्रज्ञान असेल किंवा वेगवेगळ्या विचार प्रणाली असतील, लोकशाही असेल, राजेशाही असेल, हुकुमशाही असेल, यांचा जरी आपण वेगवेगळा विचार केला तरीसुद्धा शेवटी आपल्याला असे सांगता येईल की या ज्या काही विचारधारा आहेत या विचारधारा परस्परांशी निगडीत अशा पद्धतीच्या आहेत.
त्याच्यानंतर आपण जागतिकीकरणाच्या वेगवेगळ्या व्याख्या त्या ठिकाणी पाहणार आहोत. जागतिकीकरणाच्या व्याख्या पाहत असताना असे म्हणतात की जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात, आणि जागतिकीकरणाची व्याख्या होत असताना सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी विविधताही पाहायला मिळते. जसे की जागतिकीकरणाची जर आपण पहिली व्याख्या पाहिली तर आपल्याला असे म्हणता येईल की जागतिकीकरण म्हणजे वैश्वीकरण होय, किंवा दुसरी व्याख्या आपल्याला सांगता येईल जागतिकीकरण म्हणजे सार्वत्रिककरण होय, किंवा तिसरी व्याख्या आपल्याला सांगता येईल जागतिकीकरण म्हणजे वेगवेगळ्या अर्थव्यवस्था व समाज यांचे एकत्रीकरण होय, किंवा चौथी व्याख्या आपल्याला सांगता येईल जागतिकीकरण म्हणजे लोकांच्या वाढत्या परस्परावलंबनाची प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय, किंवा आपल्याला पाचवी व्याख्या सांगता येईल अर्थव्यवस्थेत राज्याचा कमीत कमी हस्तक्षेप असलेला मुक्त बाजार म्हणजे जागतिकीकरण होय. जागतिकीकरणाच्या वरील सर्व व्याख्या अभ्यासल्यानंतर आपल्याला असे सांगता येईल की खरोखर जागतिकीकरणाच्या माध्यमातून जग हे एका खेड्यासारखे भासते. याच्यानंतर आपण जागतिकीकरणाचा वेगवेगळ्या क्षेत्रांवर झालेला परिणाम किंवा जागतिकीकरणामुळे घडून आलेले बदल कोणते आहेत, तर काही मुद्द्यांच्या माध्यमातून आपण हा घटक बघणार आहोत, किंवा या प्रश्नाचे उत्तर आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर हा प्रश्न पाहत असताना याच्यातला पहिला मुद्दा आहे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. आपल्याला कोणताही उद्योगधंदा हा जर सुरू करावयाचा असेल तर त्याच्यासाठी भांडवल असणे महत्त्वाचे आहे, म्हणजे आपल्याकडे पैसा असणे महत्त्वाचे आहे. कारण व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक घटकाला महत्त्वाचे स्थान आहे. आपण गेल्या वर्षी अभ्यास करत असताना त्या ठिकाणी आर्थिक न्याय, आर्थिक समता, आर्थिक स्वातंत्र्य हे काही मुद्दे त्या ठिकाणी आपण अभ्यासलेले होते, आणि या मुद्द्यांचा अभ्यास करत असताना आपण असे पाहिलेले होते की जर आर्थिक स्वातंत्र्य नसेल, त्याच्यानंतर आर्थिक समता नसेल, आर्थिक न्याय नसेल, तर इतर घटकांना त्या ठिकाणी शून्य किंमत असते. त्याच पद्धतीने कोणताही उद्योगधंदा सुरू करत असताना त्याला भांडवलाची आवश्यकता असते, आणि भांडवल असेल म्हणजे ज्या पद्धतीचे भांडवल असेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण आपला उद्योगधंदा किंवा व्यवसाय हा त्या ठिकाणी सुरू करतो. उद्योगधंदा सुरू करत असताना उद्योगधंद्यांमध्ये जी गुंतवणूक होणार आहे ती सरकारी पातळीवरच होईल असे आपल्याला सांगता येणार नाही. तर जे काही खाजगी क्षेत्रामधून सुद्धा त्या उद्योगधंद्यांमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक होऊ शकते. ज्या पद्धतीने टाटा असेल, रिलायन्स असेल, विप्रो असेल, गोदरेज असेल, अमूल असेल यासारखे जे उद्योगधंदे आहेत हे उद्योगधंदे भारतातच नाहीत तर अमेरिका असेल, युरोप असेल, आफ्रिका असेल इत्यादी राष्ट्रांमध्ये देखील ते गुंतवणूक त्या ठिकाणी करताना आपणाला दिसतात. त्याच्यानंतर ONGC सारख्या सरकारी कंपन्या देखील परदेशात गुंतवणूक करतात, आणि परदेशी कंपन्या सुद्धा त्या ठिकाणी भारतामध्ये गुंतवणूक करत आहेत. त्याचबरोबर गुंतवणूक ही 2 भागांमध्ये केली जाते. गुंतवणूक ही 2 प्रकारची असू शकते. ज्या पद्धतीने पायाभूत सुविधांमध्ये होणारी गुंतवणूक, त्याच पद्धतीने ग्राहकोपयोगी क्षेत्रामध्ये होणारी गुंतवणूक. परंतु गुंतवणूक होत असताना पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक होणे महत्त्वाचे आहे. मग याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की रस्ते असतील, रेल्वे असतील, जलमार्ग असतील, हवाई मार्ग असतील किंवा आण्विक क्षेत्र असेल, याच्यामध्ये जर त्या ठिकाणी गुंतवणूक झाली तर त्याचा प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला फायदा होतो. फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वी पुण्याला, मुंबईला जर आपल्याला जावायचे असेल तर त्या ठिकाणी जास्त कालावधी त्या ठिकाणी लागत होता, आणि मुंबईचं जर उदाहरण द्यायचं झालं तर एकदा मुंबईला गेलेली व्यक्ती पुन्हा घरी येईल हे आपल्याला खात्रीशीर सांगता येत नव्हते. कारण त्या ठिकाणी जे रस्ते होते ते चांगल्या क्वालिटीचे किंवा चांगल्या पद्धतीचे होते असे नाही. त्या ठिकाणी मुंबईला जाण्यासाठी 3 ते 4 दिवसांचा अवधी लागत होता. भरपूर प्रमाणामध्ये ट्रॅफिक होतं. परंतु आता त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. रस्त्यांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बदल झालेला आहे. साधारणपणे आपण जर सकाळी 6 वाजता जर मुंबईला निघालो तर 10-11 वाजेपर्यंत आपण मुंबईमध्ये पोहोचतो.
त्याच्यानंतर आपलं त्या ठिकाणी असणारं काम करून आपण जर संध्याकाळी 7 वाजता त्या ठिकाणी मुंबईहून निघालो तर संध्याकाळी घरी 12पर्यंत येऊ शकतो. म्हणजे जर हे का शक्य झालं, कशामुळे शक्य झाले, तर आज आपण बघतो की रस्ते चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि त्याच्यामुळं आपला जो प्रवास आहे तो प्रवास त्या ठिकाणी अतिशय सुखकर अशा पद्धतीचा झालेला आहे, वेळेची बचत झालेली आहे आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्राससुद्धा होत नाही. परंतु आपण जर विचार केला तर काही कंपन्या आहेत, फॉर एक्झाम्पल मॅकडोनाल्ड सारखी कंपनी असेल, बर्गर किंग सारखी कंपनी असेल, पिझ्झा हट सारख्या ज्या कंपन्या आहेत, या कंपन्या ग्राहकोपयोगी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक करताना दिसत आहेत. हे का शक्य झाले, कशामुळे शक्य झाले, तर 1990च्या पूर्वी या ठिकाणी ही जी काही गुंतवणूक होती याच्यामध्ये सरकारच्या नियमांचा त्या ठिकाणी अडथळा होत होता. परंतु 1990 नंतर हे नियम शिथिल करण्यात आले, हे नियम रद्द करण्यात आले काही प्रमाणामध्ये आणि त्याच्यामुळे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार त्या ठिकाणी जगामध्ये आपल्याला होताना दिसत आहे. भारताचा जर आपण विचार केला तर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्याचा दर्जा प्राप्त झाला. भारत देश स्वतंत्र झाला, भारत देश सार्वभौम झाला. भारत विकसनशील देश आहे आणि त्याच्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये सरकारला गुंतवणूक करणे अशक्य आहे आणि त्याच्यामुळे जर परदेशी गुंतवणूक भारतामध्ये झाली, परदेशी कंपन्या भारतामध्ये जर आल्या तर त्याच्या माध्यमातून भारतीय लोकांना प्रचंड प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. एकतर भारतीय लोकांना त्याच्या माध्यमातून रोजगाराची प्राप्ती होणार आहे, शासनाला सुद्धा त्या ठिकाणी नोकरीचा प्रश्न काही प्रमाणामध्ये कमी करता येणार आहे आणि याच्या माध्यमातून आपल्या देशाचा विकास होण्यासाठी मदत त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर याच्यातला दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल, व्यापार या संकल्पनेमध्ये झालेले बदल. साधारणपणे 1990 नंतर, 1990-95 नंतर म्हणजे 90 नंतर व्यापार या संकल्पनेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बदल होताना दिसत आहे. कारण याच्यातला पहिला मुद्दा जर आपण पाहिला, व्यापारासंबंधीचे नियम, तर 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे काही नियम होते तर हे नियम गॅटच्या अंतर्गत आखले जात होते. त्याची देखभाल करण्याचं काम गॅटच्या माध्यमातून केले जात होते. मग गॅट ही संघटना होती का, तर आपल्याला असे सांगता येईल की गॅट ही संघटना नव्हती. गॅट हा विशिष्ट प्रकारचा करार होता. तो व्यापारी संबंधी राष्ट्रांदरम्यान त्या ठिकाणी केला जात होता. परंतु 1995 मध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची म्हणजेच WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची निर्मिती करण्यात आली आणि या संघटनेच्या माध्यमातून आयातीवर जो सीमा शुल्क आकारला जात होता किंवा इतर जे काही कर होते हे कर त्या ठिकाणी रद्द करण्यात आले. जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रांना प्रोत्साहन देण्यात आले. मग ही संघटना त्या ठिकाणी कशा पद्धतीचे काम करते, WTO ही संघटना कोणते काम करते, तर आपल्याला सांगता येईल की व्यापारासंबंधी जे काही नियम असतात, कायदे असतात, या कायद्यांचं पालन संबंधित राष्ट्र करतात का, त्याच पद्धतीने संबंधित राष्ट्रांना, वेगवेगळ्या राष्ट्रांना त्या ठिकाणी मुक्त व्यापार करण्यासाठी प्रोत्साहन देणे. त्याच्यानंतर प्रत्येक देशाची असणारी विचारधारा वेगवेगळी आहे आणि व्यापार करत असताना कधीकधी या राष्ट्रांदरम्यान मतभेद होण्याची शक्यता निर्माण होते आणि जर मग मतभेद निर्माण झाले तर हे मतभेद सोडवण्याचे काम सुद्धा WTOच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पाडले जाते. त्याच्यानंतर व्यापार करण्यासाठी देशांमध्ये बोलणी घडवून आणण्याचे कामसुद्धा WTOच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पाडले जाते. त्याच्यानंतर याच्यातला बी मुद्दा आपल्याला सांगता येईल, व्यापार हा प्रामुख्याने वस्तूंचा
केला जातो. मग साधारणपणे हा मुद्दा पाहत असताना व्यापार कोणकोणत्या घटकांचा केला जातो, तर साधारणपणे आपल्याला सांगता येईल की लोखंड असेल, कोळसा असेल, खनिज तेल असेल, यासारख्या वस्तूंचा व्यापार असू शकतो. परंतु अलीकडच्या या टिकाऊ वस्तू आहेत, कितीही दिवस त्या राहिल्या तरी सुद्धा त्याला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचत नाही. परंतु आजकाल व्यापार हा नाशवंत घटकांचा सुद्धा त्या ठिकाणी केला जातो. मग याच्यामध्ये फुले असतील, फळे असतील, बियाणे असतील, यासारख्या वस्तूंचा सुद्धा त्या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये व्यापार होताना आपल्याला दिसत आहे. परंतु आता याच्याही पुढे जाऊन सेवा क्षेत्रांची याच्यामध्ये भर पडलेली आहे. म्हणजे आता बँकिंग क्षेत्र असेल, विमा क्षेत्र असेल, यासारख्या सेवा देखील व्यापाराचा भाग झालेल्या आहेत. आज आपण जर आधुनिक युगाचा विचार केला, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जर विचार केला, तर आज बौद्धिक संपदेच्या व्यापारासंदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी व्यापार केला जातो. मग याच्यामध्ये कॉपीराईट असेल, ट्रेडमार्क असेल, पेटेंट असेल, यासारख्या गोष्टींचा त्या ठिकाणी समावेश होताना दिसतो. म्हणजे साधारण कॉपीराईटच्या बद्दल बोलत असताना एखादा असा अधिकार असतो की तो अधिकार आपल्याशिवाय इतर कोणत्याही लोकांना वापरता येणार नाही. मग समजा फॉर एक्झाम्पल एखादी व्हिडिओ तयार केली, एखादा पिक्चर तयार केला, एखादं म्युझिक तयार केलं, तर त्याचे जे काही हक्क असणार आहेत ते फक्त आपणालाच मिळणार आहेत. आणि इतर कोणी त्या हक्कांचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित व्यक्तीला त्या ठिकाणी शासन होऊ शकते. त्याच्यानंतर याच्यातला तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल कंटेनर कार्गोची निर्मिती. आज मानवाने खरोखर प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रगती केलेली आहे. मग रस्ते असतील, हवाई मार्ग असेल किंवा जलमार्ग असेल, यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मानवांची किंवा वस्तूंची त्या ठिकाणी वाहतूक फार मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. आपण जर बारकाईने विचार केला तर आजच्या काळामध्ये प्रचंड मालाची वाहतूक करण्यासाठी, समुद्रमार्गे मालाची वाहतूक करण्यासाठी कंटेनर कार्गोची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल नेण्यासाठी प्रचंड अशा पद्धतीची जहाजे त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहेत. ज्या पद्धतीचा माल असेल त्या पद्धतीची वाहतूक यंत्रणा त्या ठिकाणी आपण वापरण्याचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल 2 टन माल असेल, 3 टन माल असेल, 5 टन असेल, 10 टन असेल, 20 टन माल असेल, तशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी वाहनांचे नियोजन करतो आणि माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतो. परंतु कंटेनर कार्गोचा विचार करत असताना समुद्रमार्गे ही मालाची वाहतूक करणारी प्रचंड अशा पद्धतीची सेवा त्या ठिकाणी मानवाला उपलब्ध झालेली आहे. मग या कंटेनर कार्गोसाठी विशिष्ट अशा बंदरांची त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने मालाची आयात निर्यात त्या ठिकाणी होताना दिसते. आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत.